ख्रिस्ता ठाई प्रिय बंधू आणि भगिनीनो, आज माता कलिसिया त्रिएक ईश्वराचा सण साजरा करत आहे. त्रिएक ईश्वर, त्रित्व ईश्वर. त्रिएक ईश्वर काय आहे? एक परमेश्वर आणि त्याच्यामध्ये तीन व्यक्ती आहेत, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. एका परमेश्वरामध्ये तीन व्यक्ती कसे होऊ शकतात? आम्हाला हा प्रश्न आहे. ही गोष्ट आम्ही समजू शकत नाही. एक परमेश्वर आहे आणि तीन व्यक्ती कसे आहेत हे आम्हाला समजत नाही. संत अगस्टीन एवढा शिकलेला एक विद्वान मनुष्य, परंतु त्याला सुद्धा हा प्रश्न पडला की एका परमेश्वरामध्ये तीन व्यक्ती कसे काय होऊ शकतात. आणि म्हणून आम्हाला माहित आहे की त्यांनी एकदा अशा ह्या विचारामध्ये तो फिरत होता समुद्राच्या काठावर. तो हा विचार करत करत कसं होऊ शकते, हे कसं होऊ शकते, एक परमेश्वर आहे आणि तीन व्यक्ती हे कसे होऊ शकते. अशा प्रकारे तो विचार करत फिरत होता. समुद्राच्या काठावर तो फिरत होता. तेव्हा देवदूताने एका बालकाचं रूप घेऊन त्या समुद्राच्या काठावर एक बाजूला थोडासा एक गड्डा करून त्याच्यामध्ये समुद्राचं पाणी आपल्या ओंजळीने तो टाकत होता. आपल्या ओंजळीने असं टाकत होता पाणी. आणि तेव्हा त्या ठिकाणी संत अगस्टीन उभे होते, फिरत होते. आणि तेव्हा त्या संत अगस्टीननं पाहिलं की हे बालक काय करत आहे. तर तो जवळ जाऊन त्याला विचारत आहे की बाळा, तू करत काय आहेस? तो म्हणाला, हे समुद्राचं संपूर्ण पाणी मी ह्या एका गड्ड्यामध्ये टाकतो, लहानशा गड्ड्यामध्ये टाकतो. संत अगस्टीन त्याला म्हणाला, तू वेडा झालायस. एवढं मोठं समुद्राचं पाणी आणि ह्या तुझ्या लहानशा गड्ड्यामध्ये तू त्याला समावू शकशील का, टाकू शकशील का, समुद्र खाली करू शकशील का? तेव्हा त्या बालकाने संत अगस्टीनला म्हटलं, तू सुद्धा वेडा आहेस, कारण तुझ्याजवळ हे जे एक खोपडी आहे, हे जे लहानसं ब्रेन आहे, त्याच्यामध्ये हे विश्वाचं हे परमेश्वराचं जे त्रिएक ईश्वराचं जे ज्ञान आहे, हे अपार समुद्रासारखं आहे, अपार समुद्राच्या पलीकडं आहे. आणि ते आम्हाला समजणार नाही आणि तुला सुद्धा समजू शकणार नाही. मग काय कर? फक्त विश्वास ठेव आणि स्वीकार कर आणि विश्वास ठेव. याच्यामध्येच आमची भलाई आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, कॅथलिक कलिसियामध्ये पुष्कळसे रहस्य आहेत, त्याला आपण समजू शकत नाही. पुष्कळशा रहस्याला आपण ओळखलं नाही, समजू शकत नाही. परंतु परमेश्वराने बनवलेलं आहे म्हणून, परमेश्वर त्याचा अधिकारी आहे म्हणून, हे परमेश्वराचं आहे म्हणून, परमेश्वर म्हणतो म्हणून, परमेश्वरानं बनवलं म्हणून आम्ही स्वीकार केलं पाहिजे आणि विश्वास ठेवला पाहिजे. आणि त्याच्यामध्येच आम्हाला आशीर्वाद मिळतो. आम्ही स्वीकार केलं पाहिजे. परमेश्वराला आम्ही नाही ओळखू शकत, नाही समजू शकत. पुष्कळसे रहस्य आहेत. आम्ही रोसरीची प्रार्थना जेव्हा म्हणतो, आम्ही रहस्य म्हणतो, पाच रहस्याचे आपण प्रत्येक एक रहस्याला आपण जेव्हा पाहतो 20 रहस्य म्हणतो. ते सर्व रहस्य आहेत. कसं झालेलं आहे ते आम्हाला माहीत नाही, परंतु देवानं केलेलं आहे म्हणून आपण विश्वास ठेवणे, स्वीकार करणे आणि आपले विश्वासाचे जीवन जगणे हेच आमचं कर्तव्य आहे. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, एका परमेश्वरामध्ये तीन व्यक्ती आहेत. आम्हाला माहीत आहे, पिता परमेश्वर, पुत्र परमेश्वर आणि आत्मा परमेश्वर. आणि मग हे तीन व्यक्ती एकच परमेश्वर आणि तीन व्यक्ती वेगवेगळ्या वेळेस आपले कार्य करतात, परंतु ह्या प्रत्येकाच्या ठिकाणी हे तीनही मिळून आहेत. उदाहरणामध्ये जसं परमेश्वराने सृष्टीची निर्मिती केली आणि त्याच्यामध्ये आम्हाला निर्माण केलं, आणि आदामाने हेवेला एक बागेमध्ये, सुंदर अशा बागेमध्ये ठेवलं, परंतु त्यांनी पाप केलं. आणि तेव्हा देवाने त्याला आश्वासन दिलं का मी तुम्हाला पापामध्ये मरू देणार नाही. तर हे एवढे परमेश्वराचे कार्य, आणि अजूनही परमेश्वर कार्यरत आहे, तो आमच्यासोबत आहे.
आणि जेव्हा हे पित्या परमेश्वराने उत्पत्तीची निर्मिती केली, तेव्हा फक्त परमेश्वर होता असं नाही, परमेश्वर कार्यरत होता, परंतु पवित्र आत्माही त्यांच्यासोबत होता आणि प्रभू येशूही त्यांच्यासोबत होता. आणि त्याच्यानंतर आपण पाहतो येशूचे कार्य सुरू होतात, तारणाचे कार्य, मुक्तीचे कारण, मुक्ती योजना सुरू होते येशूच्या आगमनापासून. आणि त्या मुक्ती योजनामध्ये आपण येशूचा प्रामुख्याने रोल पाहतो. त्या मानव झाला, गरीब झाला, त्याने दुःख सहन केलं, तो मरण पावला आणि त्याच्या मरण आणि पुनरुत्थानाने आम्हाला स्वर्गाचे राज्य पुन्हा मिळाले, स्वर्गात जाण्याचा अधिकार पूर्ण आम्हाला मिळाला. तो मंदिराचा पडदा वरपासून खालपर्यंत फाटला, म्हणजे आमचे जो अंतर होता किंवा आमचा दुरावा होता तो कमी झाला आणि आम्हाला स्वर्गाचे द्वार आमच्यासाठी खुले झाले. आणि त्याच्यानंतर येशू ख्रिस्त जाण्याच्या पूर्वी येशूने म्हटलेलं आहे, मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही, मी पित्याकडे जाईल, मी तुमच्यासाठी प्रार्थना करीन आणि मी त्याला विनंती करीन आणि तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला देईल. आणि तो पवित्र आत्मा तुमच्यासोबत सदैव राहील, नेहमीसाठी तुमच्यासोबत राहील, सदैव तुमच्यासोबत राहण्या. खरोखर हा पवित्र आत्मा जेव्हा पेंटेकोस्टच्या दिवशी आमच्या शिष्यावर उतरला, तेव्हापासून आजपर्यंत कार्यरत आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, पेत्राने येशूला 3 वेळा नाकारले. का? म्हणून त्याच्यामध्ये भीती होती, त्याला विश्वास नव्हता किंवा तो घाबरत होता. म्हणून एका बाईने विचारल्यावर तू येशूसोबत होतास का असं म्हणल्याबरोबर तो म्हणाला, नाही, मी त्याच्यासोबत मुळीच नव्हतो, अशा प्रकारे तो म्हणाला. परंतु जेव्हा त्याला पवित्र आत्मा मिळाला, पेंटेकोस्टच्या दिवशी ज्याला पवित्र आत्मा मिळाला, तो घरावर उभा राहून त्याने घोषणा केली आणि म्हणाला, प्रभू येशू ख्रिस्त हाच जिवंत परमेश्वराचा पुत्र आहे, तो मृतातून उठला आहे. आणि म्हणून त्याने घोषणा केली आणि त्याच वेळेस एका भाषणामध्ये त्याने 3000 लोकांना बाप्तिस्मा दिला. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, पवित्र आत्मा मिळाल्यानंतर एवढी शक्ती त्याला मिळाली, सामर्थ्य मिळालं, विश्वास दृढ झाला, त्याला हिंमत आली, भीती निघून गेली. तर त्याचप्रमाणे आम्हाला जेव्हा पवित्र आत्मा मिळतो, तो पवित्र आत्माला आम्हाला सामर्थ्य प्रदान करतो, शक्ती प्रदान करतो, आम्हाला शिकवतो आणि त्याच्यासाठीच आम्हाला पवित्र आत्मा देण्यात आलेला आहे. आणि आता हा जो काळ आहे, आपण पवित्र आत्म्याच्या काळामध्ये आहोत. परंतु आता पवित्र आत्मा कार्यरत आहे, तरी पिता परमेश्वर नाही, पुत्र नाही असं म्हणता येत नाही, ते तिघही मिळूनच आहे. परंतु आत्ताचा काळ आपण पवित्र आत्म्याच्या नावाने ओळखतो, कारण पवित्र आत्मा आम्हाला प्रत्येक वेळेस प्रेरणा देतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण विश्वास ठेवूया, विश्वासाने प्रार्थना करूया आणि पवित्र त्रैक्य, पवित्र त्रित्व आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आपण प्रार्थना करूया. आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा अशा प्रकारे आम्ही प्रार्थना करतो, हे पित्या परमेश्वरा, तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही मागतो, आम्हाला पवित्र आत्म्याच्या वरदानाने भरून टाक आणि आम्हाला एक चांगलं जीवन जगण्यासाठी, एक प्रेमाचं जीवन, तुझ्या आज्ञेनुसार जीवन जगण्यासाठी आम्हाला शक्ती दे, सामर्थ्य दे. म्हणून आपण जेव्हा अशा प्रकारे प्रार्थना करतो तेव्हा आम्ही तिघाचाही समावेश करून आम्ही प्रार्थना करतो आणि आहे तिघाचाही समावेश करून प्रार्थना करणे गरजेचं आहे. आणि प्रभू येशू आम्हाला आशीर्वाद देतो. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज कॅथोलिक कलिसिया त्रिएक ईश्वराचा सण साजरा करत आहे. आपण आनंदाने आणि विश्वासाने ह्या सणामध्ये भाग घेऊया आणि आम्ही सणाचा आनंद घेऊया आणि परमेश्वराकडून आम्ही आशीर्वाद मागूया.